नागपूरमधून टाटा एअरबसचा प्रकल्प गुजरातला कसा गेला याबाबत आज शरद पवारांनी मोठा गौप्यस्फोट केला। मोदींनी हा प्रकल्प गुजरातला नेला याचा किस्साच पवारांनी सांगितला आणि खळबळ उडाली। मात्र यामुळे विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा महाराष्ट्रातून बाहेर गेलेल्या कंपन्यांचा मुद्दा पेटणार असल्याचं दिसतंय। कारण आता शरद पवारांच्या आरोपांवर फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलेलं आहे। पाहूयात हा एक विशेष रिपोर्ट। मोदींनी टाटांचा प्रकल्प गुजरातला नेला। हजारो मराठी मुलांचा रोजगार गेला। टाटा एअरबस वरून पवारांचा गौप्यस्फोट। केंद्रात मोदी आणि राज्यात शिंदे सत्तेत आल्यानंतर महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला गेल्याचा विरोधकांनी आरोप अनेकदा केला। आता निवडणुकांच्या तोंडावर शरद पवारांनी तर मोदींनी गुजरातमध्ये उद्घाटन केलेल्या टाटा एअरबस प्रकल्पावरून तर मोठा गौप्यस्फोट केलाय। पवारांनी केलेल्या या आरोपांमुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकांमध्ये राज्यातून पळवलेल्या प्रकल्पांवर मोठी खडाजंगी होईल असं दिसतंय। पवारांनी मोदींवर नागपूरच्या प्रकल्पावरून काय आरोप केले पाहूया। आमचं सरकार बदललं, मोदी साहेबांचं राज्य आलं आणि मोदी साहेबांनी काय केलं? सरकार बदललं, टाटांना बोलून घेतलं आणि त्यांना सांगितलं की कारखाना आम्ही सांगेल तिथंच काढायचा। कुठं काढायचा? म्हणजे गुजरातला काढायचा। या कारखान्यामुळं महाराष्ट्रातल्या काही हजार मुलांच्या हाताला काम मिळणार होतं। या कारखान्याच्यासाठी महाराष्ट्र सरकार जमीन जाहीर तयार होत होते। तो कारखाना आज गुजरातला गेला। पवार एवढ्यावरच थांबलेले नाहीत तर महायुतीच्या काळात उद्योग क्षेत्रात एक नंबरवर असलेल्या महाराष्ट्र हा 5व्या स्थानावर घसरल्याचंही त्यांनी सांगितलं। त्यामुळे निवडणुकीत पुन्हा एकदा परकीय गुंतवणूक आणि उद्योगधंद्यांचा मुद्दा गाजणार असल्याचं दिसतंय। मात्र फडणवीसांनी शरद पवारांचे आरोप फेटाळून लावले। ते काय म्हणाले तेही पाहूया। या वयात इतकं खोटं बोलायचं नसतं। काल जयराम रमेशजी आणि आज शरद पवारजी गुंतवणूक आणण्यात कधी गुजरात तर कधी कर्नाटक नंबर 1 वर होते। महाराष्ट्र 1 वर आल्यावर जरा अधिकच अस्वस्थ झालेत। महाराष्ट्रात गेल्या अनेक वर्षांपासून अनेक प्रकल्प परराज्यात गेले हे सत्य आहे। वेदांता फॉक्सकॉन, टाटा एअरबस, सॅफ्रन प्रकल्प आणि बल्क ट्रक पार्क यांसारख्या मोठ्या प्रकल्पांमुळे राज्यात येणारे हजारो रोजगार आज महाराष्ट्रातील तरुणांकडून हिरावले गेले। त्यामुळे यंदा ज्यांच्या चुकांमुळे हे प्रकल्प राज्याच्या बाहेर गेले त्यांना जनता बेरोजगार करेल की यावरूनही राजकारणच होईल हे येणाऱ्या काळातच कळणार आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।